दिल्लीमध्ये जंतर मंतरवर मुलांसह मुलींनी देखील शिव्या दिल्या, पण पंतप्रधान मोदींना फक्त मुलींच्या शिव्यांवर आक्षेप. मुलींच्या शिव्यांना सांस्कृतिक शॉक म्हणणाऱ्या मोदींवर राहुल गांधींचा हल्लाबोल. पुण्यामध्ये राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं एमपीएससीच्या पेपर फुटीचा मुद्दा मांडला. 22 मार्चचा एमपीएससीचा पेपर 20 मार्चलाच फुटला. सीआयडीकडून प्रकरण दाबलं जात असून आरोपी गुजरातमध्ये पळून गेल्याचा आरोप. राहुल गांधींकडून मदतीचं आश्वासन. पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालकांची विचारधारा मनुस्मृतीची. पुण्यातल्या छात्रों की गुंज कार्यक्रमातून राहुल गांधींचा मनुस्मृतीवरून निशाणा. पंतप्रधान मोदी दिल्लीतील भाजप मुख्यालयामध्ये नव्या कार्यकारिणीला मार्गदर्शन. आगामी निवडणुकांबाबतच्या रणनीतीबाबत मोदींचा कानमंत्र. राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला. मांजरीमध्ये झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाबाबत माहिती देत मागण्यांचं निवेदन सोपवलं. भेट देऊन अडचणी जाणून घेण्याचं राहुल गांधींचं आश्वासन. नागपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश. मंत्री अशोक उईकेंकडून विद्यार्थ्यांच्या 14 पेक्षा अधिक मागण्या मान्य. उईकेंनी दिलेल्या आश्वासनानंतर 10 दिवसांपासून सुरू असलेलं आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित. मुख्यमंत्री फडणवीस उद्या जेनझींसोबत संवाद साधणार. नागपुरातील रेशीमबाग मैदानात कार्यक्रमाचं आयोजन. जेनझीच्या मनातील प्रश्नांना फडणवीस उत्तर देणार. लातूरच्या औसा पोलीस स्थानकामध्ये अभिजित दिपकेंसह 4 ते 5 जणांवर गुन्हा दाखल. शैक्षणिक कामात अडथळा. महिला शिक्षिकेला धमकीवजा भाषा वापरल्याचा आरोप. दुसऱ्या शाळेतील मुले आणून बसवल्याचा दिपकेंनी बनाव केल्याचाही दावा. केंद्रामध्ये मंत्रिपद मिळावं अशी प्रत्येकाची भावना, मात्र ते कुणाला द्यायचं हे नेत्यांच्या हातामध्ये. मला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळण्याचे 100% चान्सेस. परभणीचे खासदार संजय जाधवांकडून विश्वास व्यक्त. जालन्याच्या अंबड तालुक्यातील जामखेड गावामध्ये अंगणवाड्यांमधील वास्तव समोर. चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये किडे आणि अळ्या निघाल्याचं उघडकीस. ग्रामस्थांकडून संताप व्यक्त.